पुण्यातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। 4011 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। पुण्यामध्ये पाडू मशीन नसणार, आयोगाने याबाबतच्या सूचना दिलेल्या नाही। महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। या सगळ्या संदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्या सोबत अतिरिक्त आयुक्त दिवटे सर आहेत। सर, बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका होत आहेत, तर कशा पद्धतीने महानगरपालिकेने संपूर्ण मतदान प्रक्रियेची तयारी केलेली आहे? उद्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 41 प्रभागामधून 165 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत आणि ही सर्व मतदान प्रक्रिया ही 4011 मतदान केंद्रांवर होत आहे। या 4011 मतदान केंद्रांवर जवळपास 26,000 कर्मचारी EVM मशीनसह पोहोचलेले आहेत आणि प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व जय्यत तयारी सर्व मतदान केंद्रांवर केलेली आहे। या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना सोयीसाठी किमान आवश्यक सुविधा असतात त्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी पाणी असेल किंवा सावलीसाठी शेड असेल, ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग बांधवांसाठी आपल्याला त्या ठिकाणी व्हीलचेअर आपण पुरवलेले आहेत। शौचालयाची सुविधा असेल तर अन्य सर्व सुविधा या त्या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत। दुबार मतदानाच्या संदर्भामध्ये आपण ज्यांची नावे दुबार आढळलेली आहेत अशा सर्व मतदारांना यापूर्वी आवाहन केलेलं होतं की त्यांनी कोणत्या मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत त्या आगाऊ कळवण्यात यावं। त्याप्रमाणे ज्यांनी कळवलं असेल तर त्यांचे इतर मतदान केंद्रावरचे जे नाव आहे त्या ठिकाणी तसे मार्किंग केले गेलेले आहे आणि त्या व्यतिरिक्त जर दुबार मतदार आढळून आले तर हमीपत्र 2 त्यांच्याकडून मतदान केंद्रावर भरून घेतले जाणार आहे की जेणेकरून ते अन्य मतदान केंद्रावर मतदान करणार नाहीत अशा स्वरूपाचं ते हमीपत्र आहे। वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका असल्यामुळं मतदारांसाठी ते शोधणे आणि बटन दाबणे हे नक्कीच सोयीचे जाणार आहे। त्याचा मतदारांनी आपला हक्क बजावताना वापर करावा असे विनम्र आवाहन आहे। खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। EVM मशीन आणि कंट्रोल युनिट साहित्य वाटप होत आहे। निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी मनीष गांगोडे यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणात आता महानगरपालिका या सज्ज झाल्या आहेत। एकंदरीत राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आता पार पडणार आहे। अवघे काही तास जे आहेत ते या निवडणूक प्रक्रियेसाठी आता राहिले आहेत। आपण पाहतोय की ठाण्यातील जे मतदान केंद्र आहे त्या केंद्राच्या परिसरामध्ये मी सध्या आहे। या केंद्र परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या संख्येने जे कर्मचारी वर्ग आहेत ते आता या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात EVM मशीन असेल, कंट्रोल युनिट असेल, हे जे साहित्य जे आहे त्याचं जे वाटप झालं होतं ते साहित्य आता प्रत्येक केंद्राच्या पर्यंत पोहोचलं आहे आणि त्याचेच जे शॉर्ट आउट जे आहेत ते आता कर्मचारी जे आहेत ते करत आहेत। त्याचबरोबर निवडणुकीच्या वेळी जे तोट्यागिरी करतात अशांवर दखलपात्र अपराध हा केला जाईल आणि त्यामुळे पोलिसांकडून अशा व्यक्तीस तात्काळ अटक देखील केली जाईल अशा देखील सूचना ज्या आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता पालिका यंत्रणा जी आहे ती आता सज्ज झालेली आपल्याला बघायला मिळते। हा नागरिक या मतदान केंद्रांवरती येईल व आपलं अमूल्य मत जे आहे ते आपल्या इच्छुक उमेदवाराला तो देऊ शकतो आणि त्यासाठी आता पालिका यंत्रणा ही सज्ज झालेली आपल्याला बघायला मिळते। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।